कंटिन्यू करणार आहे. मागचा आठवडा पुष्कळ हेक्टिक गेलेला आहे. कंटिन्यू बुधवारपासून मी भक्ती सभा, भक्ती, लग्न कार्य, एंगेजमेंट, फ्युनरल्स, आज देखील परत एक संध्याकाळी हाऊस वॉर्मिंग, अशा अनेक कार्यामध्ये सलग बिझी आहे. जवळजवळ 10 दिवस लागोपाठ मला विविध ठिकाणी सेवा करायची. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर परत एक वार दौंड इथे नीरा भीमा खोरा याचा 100वर वर्ष आहे आणि त्यामध्ये देखील मी हजर राहणार आहे. तर म्हणण्याचा अर्थ हा आहे की मागच्या गुरुवारी जो विषय आहे सुरुवातीला आपण तो घेणार आहोत. त्याच्यासाठी जे आज आपण बघणार आहोत त्याचाच पार्श्वभूमी मी गुरुवारी दिलेली. अनेक म्हणजे हजारो लोकांनी ते बघितले आणि त्यांनी म्हटलं की पाळक साहेब आम्ही उत्सुक आहोत की रविवारी आपण त्याचा पुढचा भाग जो घेणार आहात त्याची प्रस्तावना किंवा त्याचा आरंभ आपण गुरुवारी केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण गुरुवारी हेच बघितलेलं आहे की आम्हाला जे निवास मंडप आहे जुन्या करारामध्ये व त्याचप्रमाणे नव्या करारामध्ये पवित्र मंदिर आहे, ते दोघंही तुमच्या आणि माझ्यासाठी महत्वाचे आहे. रिपीट करतो की जुन्या करारात निवास मंडप जो देवाने मोशेच्या कर्वे उभारून दिलेला आहे, अहरोन तो महायाजकीय सेवा करत आहे, त्यापासून सुरुवात करून तर आपण त्या मंदिरात जो सियोन मध्ये आहे, प्रेज द लॉर्ड, आपण निवास मंडपामध्ये मागे तर जाऊ शकत नाही कारण की ते भूतकाळात होऊन गेलेलं आहे. परंतु निवास मंडपात ज्या काही गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या गोष्टी परत एक वार आपल्याला जेव्हा त्या पवित्र मंदिरात दिसणार आहे जिथे परमेश्वर बसलेला आहे व त्याच्या समोर 7 मशाली आहे ना, मागच्या वेळेस मी बघितलेलं आहे, सांगितलेलं 7 मशाली पेटलेल्या आहे. त्या 7 मशालीसह आपल्याला तिथे एंट्री आहे, आपल्याला तिथे प्रवेश आहे. आणि त्या प्रवेशाकरता एक सुंदर असा दृष्टांत पॅरेबल आपण आज बघणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेला आहे आणि विषय आहे की कोणी तेल देतं का. तेल फार महत्वाची गोष्ट. आपण मागच्या ह्याच्यात पण तेल बघितलं आणि आजच्या संदेशामध्ये देखील तेल बघणार आहोत. आणि तेल कशाचं प्रतीक आहे, काय सांगितलं होतं मी मागच्या वेळेस तुम्हाला? तेल कशाचं प्रतीक आहे? जोरात बोला. पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आणि त्यामुळे ज्यांच्याकडे तेल नाही, दुसऱ्या भाषेमध्ये ज्यांच्या ठाई पवित्र आत्मा नाही, तो निवास मंडपामध्ये देखील तेलाच्या अभावे सर्व काही तिथे अंधार होणार होता. परंतु परमेश्वराचं वचन लेवी 24:2 आणि 4 मध्ये यापासून आपण सुरुवात केलेली की दीप सतत तेवत राहून उजेड मिळावा म्हणून जैतुनाचे हातकुटीचे निरे तेल त्यातून त्याच्याकडे आणावे. नित्य संध्याकाळपासून सकाळपर्यंत हे पेटवत असता पिढ्यानपिढ्या निरंतर या विधीच्या द्वारे आपण ही सेवा किंवा हे सेवक ही सेवा अर्पत करणार आहे. लेवी 24:2 ते 4. आणि यामध्ये आपल्याला असं दिसतं की इथे पण एक तेल आहे ज्याचा दीपवृक्ष आपण बघितलेला आहे. आणि त्या दीपवृक्ष आणि तेल याद्वारे आपल्याला असं दिसलेलं आहे की पवित्र स्थानामध्ये जो लॅम्प स्टँड आहे त्याच्यामध्ये निरंतर तेल घालीत त्याला कशा प्रकारे पेटत ठेवायची ती प्रक्रिया आपण गुरुवारी बघितलेली आहे. अनेक जण होते, अनेक जण नव्हते. परत एक वार रिपीट करतो, जे होते किंवा नव्हते त्यांनी गुरुवारचा संदेश अवश्य ऐकावं कारण की त्यामध्ये त्या सर्व प्रोसेसचं मी विस्ताराने माहिती दिलेली आहे. आज मी थोडासाच भाग घे कारण की पुढचा भाग हा देखील अत्यंत महत्वाचा आहे. कारण की मागील भाग जरी जुन्या कराराशी रिलेटेड असला परंतु हा भाग नव्या करार आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे, जे रॅप्चर आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि त्यामध्ये आपल्याला हे स्पष्ट दिसतं की ते तेल जे आहे ते या दीपस्तंभ ह्याच्यामध्ये किती दीप होते? मागच्या वेळेस मी सांगितले किती दीप होते सांगा? 5 की 7? 7 होते. आणि या 7च्या द्वारे नुसतं एकच तिथे प्रकाश स्रोत होता आणि त्याच्याद्वारे हे पवित्र स्थान प्रकाशित होता. सर परमपवित्र स्थानामध्ये शखैना हे असं म्हटलेलं आहे, जो देवाचा प्रकाश आहे तो तिथे होता. आणि पवित्र स्थानामध्ये जिथे निरंतर सेवा कार्य सुरू असेल. परमपवित्र स्थानात वर्षातून एकदा,
परंतु इथे जे निरंतर सेवा कार्य चालू असते त्या कार्यासाठी इथे ठेवलेला दीपस्तंभ कार्यरत होता. आणि त्याबद्दल निश्चितच आपण शिकत असताना की तिथे कधी देखील आधार पडू नये. इथे नुसतं काही दिवसाच्या बद्दल लिहिलं नाही, तर पिढ्यानपिढ्या एक याजक दुसरा याजक अशा प्रकारे ही सेवा पुढे जात असेल. परंतु ही सेवा जेव्हा एक महायाजक प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात आली, प्रेज द लॉर्ड, ही सेवा जेव्हा एक महायाजक प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाती आली, त्यांनी तुम्हाला आणि मला दीप बनवलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यापुढे आता त्या दीपस्तंभाच्या जागेवर, त्या दीप वृक्षाच्या जागेवर तुम्ही आणि आम्ही हेच म्हणतो, हम तो जलते दीप है येशू की ज्योती के, पवित्र आत्म्याच्या द्वारे पेटलेले आम्ही दीपस्तंभ झालेला आहोत. आणि त्यामुळे या दीपस्तंभासाठीच आज सर्व जग आग्रही आहे. ज्या प्रकारे त्या पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान व हे सर्व जे निवास मंडप आहे त्या प्रकाशाने प्रकाशित होत असत, परंतु आता ती मर्यादा जी आहे ती जगासाठी प्रसारित झालेली आहे आणि त्यामध्ये आम्ही सर्व दीप आहोत. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला प्रकाशित होण्यासाठी आपलं आचरण, कृती, त्याचप्रमाणे आपली आत्मिकता, धार्मिकता ही देखील प्रकाशित करणं, ही देखील ख्रिस्तामध्ये पेटत ठेवणे अतिशय गरजेचं आहे. आणि याकरता आज आपण मंदिरामध्ये आलो असताना या बाबीकडे लक्ष देणार आहोत. कारण की एकच गोष्ट लक्ष राखा की हे पवित्र गोष्टी आहे, या पवित्र स्थानातल्या गोष्टी आहे. परत एक वार आपल्याला ते त्या स्थानात घेऊन जाणार आहे जिथे देव वस्ती करतो. आणि देवाच्या त्या कोणत्याही स्थानामध्ये अंधाराला, अपवित्रतेला स्थान नाही. प्रेज द लॉर्ड. यस, जरी आपण मंदिरात येत असलो, जरी आपण प्रार्थना करत असलो, परंतु हे समजू नये की आपण प्रार्थना करणारे, मंदिरात येणारे प्रत्येकाचाच तिथे प्रवेश होईल, प्रत्येकाच तिथे प्रवेश मिळेल असं नव्हे. जे खरोखर शेवटपर्यंत पेटलेले असतील, जे खरोखर पवित्र आत्म्याने ह्या दीपाला तेवर ठेवतील, त्यांचाच तिथे प्रवेश होणार. परंतु जे येतच नाही, ज्यांना काही घेणं देणंच नाही, त्यांनी तर समजूनच घ्यायचं की तुमचा शेवट कुठे होत आहे. कारण की पवित्र स्थान हे आज ख्रिस्ती मंडळीचं पवित्र मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. मंदिरात तर सर्वच पेटलेले दिसतात, पण मंदिराच्या बाहेरचं जे जीवन आहे त्यामध्ये तुमची आणि माझी काय अवस्था आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. या दिवसामध्ये आपल्या सर्वत्र, विशेष करून भारतवर्षामध्ये दीपोत्सव दिसून येतो. दीपावली आहे ना, आणि सर्वांच्या घराच्या समोर दीप ठेवलेले आहे. आणि खरोखर आज आपल्या सर्व हिंदू बांधवांना या दीपावलीची शुभेच्छा. परंतु प्रियांनो, आज आम्ही फेस्टिवल पुरतं प्रकाशित, फेस्टिवल पुरतं तापलेलं जागृत हे चालणार नाही. आणि अनेक लोकांना त्याकडेच, त्यासाठीच म्हणतात कधी ख्रिसमस येईल, कधी ख्रिसमस येईल, दीपावली आला तर आमचा ख्रिसमस येणार आहे, आणि अशा प्रकारे त्याची वाट बघत असतात, त्याची तयारी करत असतात. परंतु प्रियांनो, लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त आणि त्याच्याद्वारे दिल्या गेलेला तुम्हाला आणि मला जो प्रकाश आहे तो सीझनल बिलकुल देखील नाही. आणि त्यासाठी जेव्हा आपण देवाच्या वचनाकडे जात असताना आपल्याला ही बाब देखील दिसून येतं. स्तोत्रसंहिता अध्याय 97-11, आणि हे आपण वाचूया. काही 1-2 वचनं मी मागचे केली, पुढचे पण भरपूर वचनं आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाकडे विशेष लक्ष द्या, कारण की हा संदेश आपल्याला 3 भागामध्ये मी सांगितलं होतं. पहिले निवास मंडप आणि जे जुना करार आहे, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा काळ, आणि त्यानंतर येणारा आपल्याला नवीन सियोन किंवा आपण म्हणूया नवीन यरुशलेम. स्तोत्र 97-11. नीतिमानांसाठी नाही सापडलं कोणाला पण? नीतिमानासाठी प्रकाश, जे धार्मिक आहे त्यांच्यासाठी प्रकाश पेरलेला आहे. आणि जे सरळ अंतकरणाचे लोक आहे, नुसतं धार्मिक असून पुरेसं नाही, तुमचे हृदय देखील सडेल किंवा निश्चितच गर्वाने पेटलेलं नसावं. कारण की अनेकदा आपण असं बसतो की ज्यांना चांगली प्रार्थना येतात, जे उत्तमरित्या नेहमी मंदिरामध्ये पुढे येतात, ते अनेकदा शेवटी पुढे जसं जसं त्यांची ख्रिस्तामध्ये किंवा देवामध्ये वाढ होते, ते गर्वाने पेटतात. आणि आपण देखील बघतो की सैतान देखील त्यापैकी एक होता, तो देखील
त्या दिवदूतापैकी एक होता आणि त्याचा अंत काय आहे आणि आज त्याची काय अवस्था हे आपण सगळेजण बघतो. त्यामुळे सैतानाची जी अवस्था शेवटी होणार आहे तीच तुमची आणि माझी देखील होणार आहे. आणि परत एक वार नीतिमान जे आहे त्यांच्यासाठी प्रकाश पेरलेला आहे आणि त्याचप्रमाणे ते प्रेज लॉर्ड, कारण की ते हर्षित होणार आहे, ते देवाला बघणार आहे. त्या पवित्र स्थानामध्ये ज्या दीप ज्याला मशाल म्हटलेला आहे त्या मशालीच्या मध्ये त्याच्या समोर तेव्हा उभे राहणार आहे, तेव्हा त्या मशाली बात करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हर्षित होऊन धन्यवाद देणार आहे, कारण की या मशाली माझ्या जीवनात अर्थाने प्रकाशमान झालेलं आहे. त्या वचनाकडे जात असताना प्रकटीकरण 4 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आपल्याला परत एक वार मी त्या भागात घेऊन जातो ज्याची वाट आपण सर्वजण बघत आहोत आणि ती वाट ही आहे प्रकटीकरण 4 आणि 5 मध्ये. ते आपण बघूया. राजासनाच्या आतून विजाची वाणी. बघा, आता राजासनावर परमेश्वर विराजमान आहे आणि हे लवकरच आपण चित्र बघणार आहोत. हे चित्र नाही, वास्तव असणार आणि तेच लोक बघतील ज्यांचे दिवस शेवटपर्यंत तेवत राहिलेले आहे, जे शेवटपर्यंत आत्म्याने भरून देवामध्ये चाललेले आहे. त्यांना हे दर्शन परत एक वार घडल, ज्याचा दृष्टांत आजपासून जवळपास 2000 वर्ष अगोदर योहानाला झालेला होता. हा दृष्टांत खऱ्या अर्थाने आम्हाला या नेत्राने बघावयास मिळणार आहे आणि त्याच्यामधून विजाची वाणी मेघ गर्जना होत असताना पेटलेल्या 7 मशाली, पेटलेल्या 7 मशाली, आणि हे आपल्याला राजासनासमोर जळताना दिसतील आणि ते देवाचे आत्मे आहेत. प्रेज द लॉर्ड. देवाचे ते 7 आत्मे आहे, ज्या आत्म्याच्या द्वारे परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, या मशालीच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्रकाशमान केलेले आहे. आणि त्यामध्ये जे 7 आत्मे मी मागच्या वेळेस सांगितले होते, ते वचन मी सांगितले होते आणि अनेक लोकांनी, मी जेव्हा हे लाईव्ह देत होतो तेव्हा अनेक लोकांनी ते सर्व वचन देखील त्या लाईव्ह मध्ये टाकलेले आहे. आणि प्रभूला धन्यवाद असो, कारण की लोक इतके लक्ष देऊन ऐकतात की संदेश चालू असताना ते बरोबर टाईप करून त्यामध्ये हे वचन टाकत होते. त्यामध्ये पहिली मशाल जी आहे ती योहान 16:13 मध्ये मी सांगितली होती. जे नोट करतात त्यांनी नोट करून घ्यावं. परत एक वार जर राहिला असेल तर मी ते पूर्ण एक्सप्लेन नाही करणार आहे, नुसतं ते 7 मशालेच्या बद्दल सांगणार आहे, कारण की ते देवाचे 7 आत्मे. योहान 16:13 मध्ये सत्याचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. आपण बघितलं की सत्याचा आत्मा तुम्हावर येईल, म्हणजे पवित्र आत्मा तुम्हावर येईल. पहिली मशाल सत्याची आत्मा जे तुम्हाला आणि मला पेटवतो तो तिथे तुम्हाला दिसेल. दुसरा पवित्रतेचा आत्मा. रोम 1:4 मध्ये पवित्रतेचा आत्मा जो तुम्हाला आणि मला पावित्र्यात राखतो. जरी आपण दुष्ट असलो, जरी आपल्या मनामध्ये अनेकदा चुकीच्या विचार आणि कल्पना येत्या, परंतु आपण म्हणतो देवा आत्म्या तू मला शक्ती दे, मला बळ दे, तुझ्या सामर्थ्यात मला चालव, आणि तो पवित्रता तुम्हा आणि माझ्यामध्ये घेऊन येतो आणि त्याला म्हटलेलं पवित्रतेचा आत्मा. तिसरा होता, कोणता होता? असा विश्वासाचा आत्मा. 2 हे मी तुम्हाला वाचायला घरी सांगितलं होतं, मला वाटतं अनेकांनी ते वाचलं देखील असलं. याचा 2 अध्याय 2 करिंथ आणि 4 अध्याय आणि 13 वचन. विश्वासाचा आत्मा. देवाने तुम्हाला आणि मला एक विशेष प्रकारचा आत्मा दिलेला, ज्याला म्हटलेलं आहे विश्वासाचा आत्मा आहे. आणि हा आत्मा जगातल्या सगळ्या गोष्टीकडे जर बघितलं, जगातल्या लोकांच्याकडे बघितलं तर ते ओळखू शकत नाही, परंतु तुम्ही आणि मी त्या आत्म्याच्या द्वारे वेगळी ओळख निर्माण करतो, कारण की आम्हाला जगाचे नेत्र नव्हे तर आत्मिक नेत्र देवाने दिलेले. प्रेज द लॉर्ड. आणि हे नेत्र नुसतं आत्मिक नव्हे तर हे विश्वासाचे नेत्र आहे. आणि ज्या गोष्टी जग कधी देखील बघू शकत नाही त्या गोष्टी देव तुम्हाला आणि मला दाखवत आहे आणि दाखवणार आहे, जे पवित्र शास्त्राने आज आपण संदेश ऐकू त्यामध्येच आहे. 4थी मशाल जी आहे, जी समोर पेटतीला आपल्याला दिसत आहे, कोणता आत्मा आहे तो? बुद्धीचा आत्मा. पवित्र आत्म्याचं दान देखील आहे ते. आणि इफिस्करास पत्र 1 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये देवाने आत्म्याच्या द्वारे आम्हाला विशिष्ट प्रकारची बुद्धी बहाल केलेली आहे,
जी कृपादानाच्या द्वारे ज्यांना लाभलेला आहे तो त्या अशक्य गोष्टी बघत असतो. 5 आहे कृपेचा आत्मा. 10:29 इब्री 10:29 मध्ये कृपेचा आत्मा हा देखील आत्मा आहे की तो तुमच्या आणि माझ्यावर उतरून आलेला आहे. त्यामुळे आपण वेगळे केलेले लोक आहोत आणि तो आत्मा एक मशालाच्या स्वरूपामध्ये कुठे दिसणार आहे? त्या स्थानामध्ये जिथे आपण प्रवेश करणार आहोत. 6 सामर्थ्याचा आत्मा. 2 तिमोथी 1:7 तुम्हाला आणि मला साधारण नव्हे तर सामर्थ्य परमेश्वरामध्ये प्राप्त झालेलं आहे. ते सामर्थ्य हे आहे की माझ्या नावाने तुम्ही जे काही मागाल ते मी देईन. प्रेज द लॉर्ड. तो आत्मा आज निश्चितच तुम्हा आणि माझ्यामध्ये, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये परत एक फार जेव्हा आपण त्या देवाच्या पवित्र मंदिरामध्ये भवनामध्ये तिथे असणार आहोत नवीन यरुशलेममध्ये, तिथे तो तुम्हाला एक मशालीच्या स्वरूपात दिसणार आहे. आणि 7 आणि शेवटला आहे गौरवाचा आत्मा. 1 पेत्र 4:14 मध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला आणि म्हणजे विश्वासणारे सर्व लोकांना देवाने गौरवाचा आत्मा दिलेला आहे. आणि त्या आत्म्यामध्ये जे चालतात ते कोणाचा गौरव करतात? स्वतःचा नाही. ज्याने आपल्याला तारलेलं आहे, ज्याने आम्हाला निवडलेलं आहे, अपात्र असताना ज्याने आमचा उपयोग करून घेतलेला आहे, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याचा आत्मा, जो गौरवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्यावर उतरून आलेला आहे. आणि त्यामध्ये पुढचा भाग घेत असताना मी वात या संदर्भात तुम्हाला सांगितलेलं होतं. दिया आहे ना, आपला दिया आणि वात याबद्दल आपण बघतो. आणि त्याचप्रमाणे तिथे आणखीन 2 उपकरण किंवा 2 गोष्टी येतात, चिमटा आणि ताटली. त्यावेळेस मी तुम्हाला शिकवलं चिमटा आणि ताटली हे देखील सुवर्णाचे आहे आणि त्या दीपवृक्षाच्या समोर याची देखील गरज आहे. आणि त्या समय मी तुम्हाला कंदिलाचं उदाहरण देत सांगितलेलं होतं की वात पुष्कळ वेळ वापरल्यानंतर कंदिलाची जी काही वात आहे किंवा आपण ह्या मशाल्याची वात ती हळूहळू काळीक त्याच्यामध्ये म्हणतो किंवा काजळ धरते. त्यामुळे त्याचे जे इफेक्ट आहे प्रकाश देण्याची ते कमी होतं. त्यामुळे वेळोवेळी त्याला कट करण्याची गरज पडते आणि ते कट केल्याशिवाय आपल्याला त्याचा अधिकाधिक लाभ घेता येत नाही, अधिकाधिक प्रकाश प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे वेळोवेळी तुमच्या आणि माझ्यामध्ये जे अयोग्य गोष्टी आहेत, जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, नंबर 2 देवाच्या प्रकाशासाठी अडखळण ठरतात, त्या गोष्टी कट करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. ते घालून टाकण्याची गरज आहे. कारण की ते जर कट केलं नाही तर ते तुम्हाला योग्य प्रकारे प्रकाशित करण्यापासून रोखणार आहेत. आणि त्यासाठी हे वचन आहे, देवाचं वचन आहे. आणि अनेक लोकांना यासाठी नाही आवडत, कारण की त्यांना वाटतं की इथे जे काही गोष्टी सांगतात ते आमच्या हृदयाला टच होतात आणि आम्हाला असं वाटतं आमच्यासारखं गुन्हेगार, आमच्यासारखं पापी कोणी नाही. इथे आम्हाला टॉन्ट मारले जातात, आमच्या हृदयाला दुखवलं जातंय. आम्ही कोणाचं खात नाही ना, आम्ही कोणाचे घेत नाही ना, आम्हाला कोणीतरी का द्यावं, फुकट आम्ही इथे 2 गोष्टी का ऐकाव्या. आणि यासाठी ते या गोष्टीला टाळतात. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, ह्या गोष्टीच्या द्वारे जे अयोग्य गोष्टी तुमच्यामध्ये आहे किंवा माझ्यामध्ये आहे ते आत्म्याच्या द्वारे तुम्हाला प्रदर्शित केले जातात. प्रेज द लॉर्ड. आणि जे मदत मागतात त्यांचं घालवले जातील. ते म्हणतील नाही आम्हाला त्याच्यातच मजा वाटते, तर मग राहा अंधारातच. कारण की काळोख जिथेच असतं ते काजळ जितकं जास्त होईल तितकं अंधाराच्याकडे तुम्ही वाटचाल करणार. परंतु जे खऱ्या अर्थाने म्हणतात की काही हरकत नाही, हे वचन मी आज ऐकलेलं आहे, त्याद्वारे माझे दोष उघडकीस आलेले, माझे समस्या उघडकीस आलेले, माझे प्रॉब्लेम उघडकीस आलेले, मग मला यापासून दूर होण्यासाठी देवा तुम्हाला सहाय्य करा. आणि ते कुठे जातात? येशूच्या वधस्तंभाच्या पाशी जातात. परिणाम हा होतो की ती स्वच्छतेची प्रक्रिया त्यांच्या जीवनामध्ये होते आणि या पापक्षालनाच्या द्वारे त्यांना परत एक वार प्रकाशित जीवन नव्याने लाभते. प्रेज द लॉर्ड. परंतु हे पापक्षालन किंवा हे कटिंग आणि त्याच्यानंतर हे जे काही काजळ आहे ते खाली पडू नये म्हणून एक ताटली खाली ठेवली जाते. प्रेज द लॉर्ड. कारण की पवित्र स्थान कधी देखील मलिन व अशुद्ध होता कामा नये. आणि त्यासाठी या ताटलीचा उपयोग याबद्दल मी मागच्या संदेशामध्ये तुम्हा सर्वांना सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे या 7 मशाली आज तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. यापैकी अनेक मशाली घेऊन आपण चाललेलो आहोत, कारण की ह्या मशालीच्या शिवाय तुमचं आणि माझं जीवन शून्य आहे. या सर्व 7 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे,
ज्याचा आपण घरी जाऊन परत एक वार अभ्यास करा, वेळोवेळी या सर्व वचनातून आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे. या 7 गोष्टी जर तुमच्या आणि माझ्या जीवनात आहे, असायलाच पाहिजे, तर तुम्ही शेवटपर्यंत पेटत राहणार. आणि एक वेळेस असं येणार की ह्या मशाली जेव्हा वर घेतल्या जातील, प्रेज द लॉर्ड, केव्हा घेतले जातील वर सांगा बरं आता? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं रॅप्चरच्या समय तुम्हाला आणि मला घ्यायला आगमन होईल, त्या समय पवित्र आत्मा, त्याच्याबद्दल आपण पुढे वचन बघणारच आहोत, तो आम्हा बरोबर जो आज तुम्हाला तेवत ठेवत आहे, पेटवत ठेवत आहे, जो तुम्हाला येशूकडे आणि येशूच्या गौरवाकडे घेऊन जात आहे, त्याच्या संवेद जेव्हा आपण अंतराळात घेतले जाऊन, तेव्हा ह्या मशाली जे तुम्हाला आणि मला पेटवत होत्या, तेवत ठेवत होत्या, त्या सर्व तुमच्या दृष्टीत तिथे पडणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि याचं चित्र आपण आपल्या स्क्रीनवर देखील बघू शकतात. आणि यासाठी आज आपण या वचनाकडे जात असताना पहिले शमूएल 3 अध्याय 1 आणि 3 मध्ये असं बघतो की एक लहान मुलगा आहे ज्याचं नाव शमूएल आहे. मी त्याला एक्सप्लेन नाही करणार, परंतु वचन असं लिहिलेलं आहे की शमूएल बाळ असतानाच एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असताना त्या काळी परमेश्वराचं वचन दुर्लभ झाले आणि दृष्टांत जवळपास नष्ट होत आले. का? कारण की या महायाजकाचे मुलंच, कृपया गडबड नका करू, दुसरीकडे शांत बसा, ऑनलाईन आहे मी इथून. आणि त्यामुळे जर ह्या सर्व गोष्टी तिथे होत्या तर आपल्याला असं दिसतं की शमूएल बाळ आल्यानंतर ह्या दुष्ट 2 लोक ज्यांनी सगळ्यात मोठं काम हे केलेलं होतं की तो कोश गमवला होता, युद्धामध्ये तो कोशाला घेऊन गेले आणि त्याचं नाव हफनी आणि फिनास होतं. आणि त्यानंतर कोश कायमचा त्यांच्यामधून निघून गेलेला आहे. आणि मग परत येण्यासाठी दाविदाचा काळखंड यावा लागला. परंतु प्रियांनो, एकच लिहिलेलं होतं की देवाचा दीप अजून देखील मावळला नव्हता. मिळाला सगळ्यांना 3 वचनामध्ये? अद्याप देखील देवाचा दीप मावळला नव्हता. का? कारण की तिथे शमूएल बाळ काम करत होता. प्रेज द लॉर्ड. मी लहान मुखाच्या द्वारे आपला गौरव करून घेईल, यासाठी तुमचे संदेष्टांची गरज नाही, तुमच्या महायाजकी सेवेची गरज नाही, तुमच्या पाळकाची गरज नाही, मोठे सिनियर लोकांची गरज नाही. देवाची इच्छा असेल तर त्याचा दीप पेटवण्याकरता, दीप तेवत ठेवण्यासाठी तो लहान शमूएल देखील निवडून त्याच्याद्वारे देखील कार्य करून गेले. आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की या दिवसामध्ये संडे स्कूलमध्ये देव तशा प्रकारचं कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकदा अनेक सिनियर्स, अनेक तरुण लोक या वचनापासून जेव्हा दूर आहे, त्या समय एक दीप प्रभू येशू ख्रिस्ताने, देवाने त्याच्या योजनेरूप संडे स्कूलच्या लेकरामध्ये तेवत ठेवलेला आहे. आणि ते धावत येतात आणि पुढे येऊन साक्ष देतात आणि ते म्हणतात, प्रभूंनी मला मागील आठवडा स्पर्श केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, ही बाब आपण लक्षात ठेवा. परंतु हफनी आणि फिनास हे मरण पावले. हा जो एली याजक मान तोडून त्याचा वैभव गमून बसलेला आहे, त्याच समय काय झालेलं आहे की निश्चितच या सर्व गोष्टी गेल्यानंतर आपल्याला मोठा शोक त्या राष्ट्रामध्ये दिसतो. परंतु लवकरच जेव्हा शमूएल परत सेवेस लागलेला आहे, परत एक वार त्याचा वैभव देवाने जो निवास मंडपाचा होता तो त्याला बहाल केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण आपल्याकडे दृष्टी लावणार आहोत, कारण की प्रभू येशूने एक सुंदर असा दृष्टांत मत्तई शुभ वर्तमान याच्या 25व्या अध्यायामध्ये दिलेला आहे. आणि काही लोकांनी मला भक्तांनी सांगितलं की पाळक साहेब, आता आम्ही वाट बघत आहोत रविवारी केव्हा आम्हाला पुढचा भाग बघायला किंवा संदेश ऐकायला मिळेल. कारण की ह्या तेल आणि याचप्रमाणे निश्चितच मशाल याबद्दल आपण नव्या करारातून प्रभू येशू ख्रिस्त जो शिकवत आहे त्याकडे जेव्हा आम्हाला नेलं, तेव्हा आम्हाला त्या गोष्टीकडे, कारण की जर जुनं आपल्याला कळालं नाही तर अनेकदा ह्या दाखल्याचा किंवा ह्या दृष्टांताचं देखील आपल्याला महत्व किंवा अर्थ पुरेपूर कळणार नाही. इथे आपल्याला जे दिसत आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे? पहिले, तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखे होईल. कशाचं राज्य म्हटलं आहे? कुठलचं राज्य? स्वर्गाच्या राज्यामध्ये परमेश्वर बसलेला आहे. आपल्याला 6 मशाली तिथे दिसत आहे. किती मशाली? 6 की 7?
7 मशाली पूर्णतेचा आकडा तिथे दिसत आहे. आणि या चित्राच्या द्वारे ओजस पुढे आपल्याला असं दिसत आहे की 10 कुमारीकडे आपण जात आहोत आणि देवाने जे काही सांगितले ते आपण 10 कुमारी 10 कुमारी 10 कुमारी म्हणतो, शहाण्या मूर्ख म्हणतो, परंतु हा महत्वाचा भाग कधी कधी विसरून जातो आणि तो आहे स्वर्गाचे राज्य. ते तुमच्या आणि माझ्यामध्ये उतरून आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वर्गाचे राज्य तुमच्या आणि माझ्यामध्ये उतरून आलेलं आहे आणि ते राज्याची घोषणा करणारे, ते स्थापित करणारा येशू आज या वचनाच्या द्वारे लिहितो की त्यामध्ये 5 मूर्ख होत्या आणि 5 शहाण्या होत्या, फुलिश होत्या आणि वाईस होत्या. आणि या बाबीकडे आपल्याला तो नेणार आहे. कुमारी आहेत त्या. आणि फार महत्वाच्या गोष्टी आहे की काय काय गोष्टी इथे सांगते. एक बाब लक्षात ठेवा की याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला अलर्ट आणि इशारा दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा अलर्ट आणि इशाराकडे घेऊन जातो आपल्याला की खरोखर या जागृतीच्या आत्म्या जर तुमच्या आणि माझ्यामध्ये नाही तर शेवटचा इशारा हा आहे की तुम्ही मंदिरात पण आले, वर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पण बघत राहिले, परंतु सर्वांचं देवाच्या त्या राज्यामध्ये, त्या निश्चितच मंदिरामध्ये, त्या स्वर्गीय सामर्थ्यामध्ये प्रवेश होऊ शकला नाही. असं नाही की ते काही उत्सुक नव्हत्या, असं नाही की ते काही मंदिराला किंवा वाट बघणाऱ्या पैकी होत्या, त्या पण होत्या, परंतु चूक कुठे झाली, समस्या कुठे निर्माण झाल्या, ही बाब अतिशय महत्वाचा. जे कुमारीच नाहीये त्यांच्यासाठी तर हिशोबच नाही, तिथे काहीच तुम्हाला संधीच नाही. आणि आज परत एक वार जे ऐकणार आहे त्यांना मी हेच सांगू इच्छितो की देवाच्या मंदिरामध्ये देव तुमची आणि माझी वाट बघत आहे. तिथे थोडी संधी आहे, परंतु संधी पुरेपूर जर आपल्याला साध्य करायची तर आपल्याला आपले मशाल, आपलं निश्चितच इथे जे लिहिलेलं आहे की दिवे तेवत ठेवणं गरजेचं आहे. नुसतं तेवत ठेवणंच नव्हे तर तुमच्याकडे तेल असणं देखील अतिशय गरजेचं आहे. जे कशाचं प्रतीक आहे आता आपण बघितलंय, कशाचं आहे? पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. तेल जे आहे ते पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आणि यामुळे आमचं ओळख जी आहे ती विश्वासणाऱ्या आणि अविश्वासणाऱ्यामध्ये होणार आहे. विश्वासणाऱ्याला या गोष्टीची माहित होती की येशू येणार आहे, परंतु कधी येणार आहे हे कोणालाच माहित नाही. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो हे मला देखील माहित नाही, पित्याला माहित आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे विश्वासणारे अविश्वासणारे जे आहे ते दोघंही वाट बघत होते, परंतु विश्वासणाऱ्याला या गोष्टीची माहिती होती की जर वेळ लागत आहे तर मला तयारी कशी करायची. प्रेज द लॉर्ड. तयारीसाठी कोणकोणत्या गोष्टी मला आपल्या जवळ ठेवायचे. पण अविश्वासणाऱ्या व्यक्तीला तयारीबद्दल त्यांनी गांभीर्याने काही गोष्टी घेतल्या नाही, तो गाफील राहिला. त्याला वाटलं काय नाही, होऊन जाईल, मशाला आहे ना किंवा दिवा आहे ना तर होईल आपला प्रवेश पण, परंतु तसं घडलेलं नाही. आणि यासाठी आपण परत एक फार जाऊया प्रकटीकरण 19 अध्याय आणि वचन 6 ते 10 मध्ये की तो प्रवेश होत असताना प्रभू येशू ख्रिस्त योहानाला जे काही दृष्टांत देतो त्यामध्ये काय काय चित्र दाखवत आहे. कारण की आपल्याला जर जिथे जायचं आहे तिथे कशी तयारी होते हेच माहित नाही. कालच एक मी लग्नाला गेलो आणि आपले सन्मान्य अतुल लोंढे जे आपल्याकडे देखील येऊन गेले, त्यांचा मुलगा UK मध्ये आहे, सून पण UKची मिळाली. अतिशय भव्य सोहळा झालेला. बिशप साहेब यांनी तो कार्यक्रम चालवला आहे. अमेरिका UK वरून त्यांचे पाळक आलेले होते आणि त्यांनी देखील हे कार्य केलं. केरळवरून त्या मुलीचे रिलेटिव्ह आले आणि त्यांनी विवाह विधी चालवली. म्हणण्याचा अर्थ हा आहे की ह्या विवाह सोहळा भव्य विवाह सोहळा होता. निवडक लोक जरी बोलत परंतु पाळकी लोकांचे किती परिचय असतो ह्याचं चित्र आम्हाला दिसलं. आणि विशेष म्हणून ओजस तिथे होता शूट करायला आणि त्यामुळे ओजस प्रोडक्शनचं देखील गौरव झाला. त्यांनी सांगितलं की बाबा ओजस, जेव्हा तुझं लग्न होईल आम्ही शूट करू, परंतु आता आमच्या लग्नामध्ये तू शूट कर. आणि यावरून आपल्याला कळतं की ते ओजसचं किती कौतुक करतात. असो, 19 अध्यायामध्ये 6वं वचन मी वाचतो, कृपया आपण हायलाइट करा. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहाच्या ध्वनी, प्रचंड मेघ गर्जनाची ध्वनी मी ऐकली. आताच आपण वाचलेलं आहे कशा प्रकारे मेघ गर्जना त्या सिंहासनातून होतात.
आणि तो म्हणाला हालेलुया, कारण सर्व समर्थ आमचा प्रभू देव याने राज्य हाती घेतलेले आहे. बघा, हे विवाहाची तयारी आणि विवाहाचा सोहळा आहे तो. आणि त्यानंतर 7व्या वचनामध्ये लिहिले, आपण आनंद व उल्हास करू. आताच आपण गीत गायले की आपण आनंदाने उल्हास करूया, त्याचे गौरव करूया, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे. प्रेज द लॉर्ड. हा विवाहाचा सोहळा, कोकऱ्याचं लग्न हे निघालेलं आहे. कोकरा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि वर आहे तर वधू कोण आहे? वधू कोण आहे? तुम्ही आणि मी मंडळी आहे. परंतु मंडळीमध्ये किती लोक मूर्ख आहे, किती शहाणे आहे, याकडे आपण बघणारच आहोत. आणि तेव्हा पुढे लिहिलेलं आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. ती मूर्ख नाहीये, ती शहाणी आहे. आणि त्यांनी आत्म्याचे जे विविध प्रकारच्या मशाली आपल्याला बघितले, तेल बघितले, त्याद्वारे सुसज्जित आहे, सुंदर अशी आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिलेलं आहे, ज्याला आपण अनेकदा तारणाचं वस्त्र देखील म्हणतो. त्याद्वारे ती सुसज्जित आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचे आणि माझे जे धार्मिकतेच्या कृत्य आहे, त्याच्याद्वारे मंडळीची म्हणून असलेली ही वधू सुसज्ज आहे. आणि 9वं वचन हे हायलाइट करा. तेव्हा तो म्हणाला, हे लिही की कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. म्हणा, ते धन्य, ते धन्य जे कोकराच्या मेजवानीस बोलावलेले आहे, ते धन्य. तो मला म्हणाला की हे देवाची सत्य वचने आहे. प्रेज द लॉर्ड. हे काही खोटे नाही, हे घडणार आहे, ते लोक खरंच घडणार आहे. ते तुम्ही आणि मी जे काही विश्वासणाऱ्या, जो नीतीचे धार्मिकतेचे कृत्य करतात आणि जे शेवटपर्यंत त्या तेलाने भरून आणि शेवटी पवित्र आत्म्याने भरून तेवत प्रकाशमान जीवन जगतो, त्यांना सर्वांना याचा लाभ, आनंद, उल्हास हा मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा समय जवळ आलेला आहे. 2000 वर्षापासून हेच म्हणतात, जवळ आलेला आहे, जवळ आलेला आहे. पाळकसाहेब काही जवळ येत नाही. त्यामुळे बेंचेस दिवसेंदिवस रिकामे होत चालले. कारण की लोकांना वाटतं की जाऊ द्या, कधी येईल काय माहीत, तोपर्यंत आपण इतर सर्व एन्जॉयमेंट जगामधले करून घ्यावं. आणि निश्चितच देव तुम्हाला काही आठवडाभर काही तुम्हाला रोखत नाही. ज्यांना खरोखर धार्मिकता आहे ते घरी प्रार्थना करतात, मंदिरामध्ये विविध आपल्या कार्यक्रम होतात, त्याच्यामध्ये ते सहभागी होतात आठवड्याच्या. आणि ते रविवारी देखील येतात. अनेक जण गाफील आहे आणि निद्रिस्त आहे, त्यांना झोप लागते आणि त्यामुळे त्यांचे डोळे हे बंद होत आहे, कारण की ते थकतात. कोणते काम करून थकतात? ते जगे काम करून थकणाऱ्या लोकांपैकी आहे. आणि त्यामुळे आज आपल्याला ह्या वचनाकडे जात असताना यस स्तोत्र करता 119 आणि 105 मध्ये परत एक वार त्या प्रकाशाबद्दल, जे तुम्हाला आणि मला प्रकाशित करतं, जे आज या मंदिरातून तुमच्यापर्यंत येतं, ज्याच्याबद्दल आज पाळक साहेबांनी सुरुवातीला सांगितलेले, जे आपलं आवडतं वचन देखील आहे की तुझे वचन माझ्या पावलासाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. प्रेज द लॉर्ड. काय? तुझे वचन. आत्ताच पाळक साहेबांनी सांगितले की वचन पाठवून तो तुम्हाला बरे करतो. प्रेज द लॉर्ड. नुसते बरे करून नाही चालणार. हे बरे करण्याचा जो प्रकार आहे तो कुठे असतो? या जगामध्ये असतो. तिथे तर सगळं बरंच आहे. तिथे आजार नाही, तिथे व्याधी नाही, तिथे विकार नाही, तिथे दिवस नाही, तिथे रात्र नाही, तिथे झोप नाही. तिथे एकच आहे की देवाच्या प्रकाशाने ते सर्व लोक, तो परिसर आणि ते स्वर्ग हा प्रकाशित झालेला असेल. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक समय त्याची आठवण करून आनंदित व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला आनंदित व्हायचं आहे की यस मला तिथे जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. शैतान म्हणतो काय नाही, झोप झोप झोप. कुमारांना झोपून टाकलं, सर्व झोपल्या होत्या. हे असं नाही की काय नुसतं 5च झोपलेल्या, सर्व झोपल्या. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की ती झोप कोणती आहे त्याकडे देखील आपण बघणार आहोत. कोणत्या झोपीकडे देव आपल्याला घेऊन जात आहे त्याकडे देखील बघणार आहोत. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला निसर्गाने झोप देखील दिलेली आहे, परंतु आत्मा कधी झोपत नाही. प्रेज द लॉर्ड. माझा आत्मा येशूकडे सतत पाहत राहतो. झोपेमध्ये देखील, स्वप्नामध्ये देखील माझा येशू मला भेटतो. प्रेज द लॉर्ड. ही बाब देखील जे धार्मिक आहे त्यांच्यासाठी आहे. त्यांना वाईट स्वप्न पडत नाही, त्यांना अशुद्ध स्वप्न पडत नाही.
त्यांना इकडचे तिकडचे स्वप्न पडत नाही, कारण की ते वचन वाचतात, वचनाचं मनन करतात, वचनात चालतात. त्यामुळे जो देव ज्याचा विचार ते करतात तो त्यांना स्वप्नात जाऊन भेटतो. प्रेज द लॉर्ड. त्यांना जो दृष्टांत देतो, स्वप्नाच्या द्वारे तो बोलतो. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे ते स्वप्नामध्ये देखील देवाबरोबर कनेक्ट असतात. आणि अनेकांना वाईट स्वप्न पडतात, अनेकांना झोप येत नाही. यांनी देखील सिरियस होणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्रार्थनेमध्ये जागृत राहावं, हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता आपल्याला असं दिसतं की वर कोण आहे या विवाहामध्ये, वर कोण आहे, आणि त्या विवाहासाठी हे सर्वजण निघालेले आहेत. किती संख्या? 10 संख्या आहे ना, 10 संख्यामध्ये होते आणि ते निघालेले आहे. आणि त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये दिवे आहे, सगळ्यांच्या हातामध्ये टॉर्च आहे. 10 दाखव, जस्ट 10 ते 10 कुमारी, सगळ्यांच्या हातामध्ये टॉर्च आहे आणि त्या कुमारी निघालेल्या आहे. म्हणजे प्रत्येक जणांना त्या विवाहासाठी आमंत्रण आहे. प्रेज द लॉर्ड. इथे बसलेले विश्वासणारे प्रत्येकाला आमंत्रण आहे तिकडे. कोणाला विश्वासणाऱ्याला प्रत्येकाला तिथे आमंत्रण आहे. जे मंदिराला येतात, जे चर्चला येतात, देव त्यांची वाट बघत आहे. कारण की आम्ही देवाला निवडलं नाही. कोणी निवडलंय? देवाने आम्हाला निवडलं आणि यासाठी निवडले आणि यासाठी बोलवलं की तुम्ही जावं आणि फळ द्यावं. आम्हा प्रत्येकासाठी देवाने आपले वधस्तंभावर प्राण अर्पिले. त्यामुळे तुम्ही झोपी जावे आणि मागे राहावं ही देवाची इच्छा नाही. ज्यांना बोलवलेलं आहे त्यांचा तो उपयोग पण करून घेतो, ज्यांना बोलवलेलं आहे त्यांना प्रतिफळ पण मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु बोलवणं वेगळं. आपण देखील अनेकदा अनेक कार्यक्रमाला जात नाही, अनेक समस्या येतात, जाणून बुजून आपण जात नाही. परंतु अनेकदा आमंत्रण पत्र असतं, अनेक विवाह असतात, त्याचे देखील आपल्याला निमंत्रण असतं, इन्व्हिटेशन कार्ड असतात, परंतु सगळीकडे आपण जात नाही किंवा शक्य होत नाही. इच्छा असूनही अनेकदा जाता येत नाही. आणि इथे देवाचं आमंत्रण आहे, सर्वच आलेले आहे. 10 आहे, कदाचित 10नाच मिळाले असं, पण इथे काही आकडा महत्वाचा नाहीये. इथे महत्वाची ही गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताने हे दृष्टांत देत असताना हे सांगितलं की हे 10 ज्याला निश्चितच बेस गर्ल म्हणतात, कलोरी आहे ना आपण आधी म्हणतो, त्या कोणाच्या मागे मागे चालतात? वधूच्या मागे मागे चालतात. आपल्याकडे अनेक विवाहामध्ये बघितलं, सुंदर वेल वेल घालून वधू पुढे चालते आणि त्याच्या मागे सुंदर अशा कपड्यांमध्ये त्या स्त्री बेस गर्ल चालत असतात आणि त्या अतिशय मोलाच्या असतात. त्यांच्याकडे देखील सगळ्या जण कौतुकाने बघत असतात. आणि अशा प्रकारच्या ह्या कुमारी आहेत. आणि या कुमारी असताना आपल्याला असं दिसत आहे की या कुमारी आपल्या हातामध्ये दिवे घेऊन आलेले, त्या अंधकाराच्या मार्गातून, त्या रात्रीच्या मार्गातून ते दिवे घेऊन निश्चितच वाट शोधत त्या मंडपाच्या बाहेर वाट बघत उभे आहे की वर येईल आणि मग वराच्या बरोबर आपण आत जाणार आहोत, वधूसह आत जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तर वराचं स्वागत करण्यासाठी त्या दाराच्या जवळ त्या उभ्या आहे. वर आल्यानंतर मग दार उघडलं जाणार आहे आणि सर्वांना जे आमंत्रित आहे त्यांनाच प्रवेश मिळणार आहे. सर्वांना नाही, लक्षात ठेवा. आमंत्रित आहे, ते दिवे ठेवून वाट बघत आहे, कलोरी आहे. कोणालाही उभं करून कलोरी बनवत नाही ना. तर करवली बनवासाठी ते निश्चितच तयारी केलेली असते, त्यांनी पुष्कळ प्रॅक्टिस केली जाते. कालच मी एक कालच त्या लग्नामध्ये मी म्हणत होतो आणि मला खिल्लारे सिस्टरांनी सांगितलं, आपणही ओळखतात त्यांना, की बाळकसाहेब 15 दिवसापासून प्रॅक्टिस चालू होती त्याची. 15 दिवसापासून प्रॅक्टिस. तर अनेक विवाहामध्ये या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस केली जाते, तयारी केली जाते. त्यानंतर मग फायनल जे काही असतं तर त्या दिवशी होतं. अचानक कोणत्याही गोष्टी केल्या जात नाही. आणि ही सर्व काही प्रॅक्टिस झालेली आहे, तर तयार आहे आणि त्यांना आत जायचं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये सर्वात महत्वाचं आहे की त्यांच्याकडे दिवे होते. सर्वांच्याकडे, कोणाच्याकडे दिवे नव्हते असं नाही, सर्वांच्याकडे दिवे होते. परंतु महत्वाचं ही बाब आहे की दिव्यामध्ये तेल होतं म्हणून ते पेटत होते, परंतु तेल संपणार हे देखील सर्वांना माहित होतं. वेळ किती लागणार हे कोणालाही माहीत नव्हतं. वेळ जास्त लागला तर दिवेतलं तेल संपेल आणि जर संपलं तर तिथे अंधार होईल आणि अशा लोकांना पुढे जाता येणार नाही. आणि त्यामुळे ह्यावरून आपल्याला कंपॅरिझन जेव्हा करतो तेव्हा कळतं की दोघांमध्ये एक फरक होता. आणि तो मूळ फरक काय होता सांगा बरं? मूर्ख का? कोण ठरल्या मूर्ख?
त्यांनी एक्स्ट्रा तेल घेऊन आल्या नव्हत्या, आणि जे तेल देखील घेऊन चालत होत्या त्या शहाण्या ठरलेल्या आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर दिसायला सर्व सारख्या होत्या, सर्वच तयारी करून आल्या, दैहिकरित्या सुंदर सुसज्ज आपल्याला दिसत आहे चित्रामध्ये देखील. त्या सर्व तयार होऊन आलेल्या, सर्वांच्या हातामध्ये त्यावेळेस दिवे देखील आहे. आणि बाहेरून जर बघितलं 10च्या 10 तर 10च्या 10 परफेक्ट फिट वाटत होत्या की नाही, निश्चितच वराच्या बरोबर या वधूच्या विवाहामध्ये हे 10च्या 10 लायक आहे जे आज जातील. यस, मंदिराला ती येत असताना सर्वजण जे भक्तजन आहे सर्वच असं वाटतं ये सब स्वर्ग में जाने वाले. परत रिपीट करतो, मंदिरात येत असताना, भक्ती करत असताना, प्रार्थनेमध्ये येत असताना प्रत्येकाच्याकडे बघून असं वाटतं की हे सर्वजण आता येशू आला की लगेच ते वर जाणार आहे. परंतु हे जर घडलं तर प्रेज द लॉर्ड, परंतु कुठे कुठे हे घडणार नाही, आणि ते आपण बघत आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की कुमारी का म्हटलेलं आहे हे देखील महत्वाचं आहे. कारण की जे येशूसाठी, कुमारीचा अर्थ आहे ती मोहपाशापासून, सर्व दैहिक वासनापासून, सर्व चुकीच्या आचरणापासून स्वतःला शुद्ध राखते, त्याच कुमारी. प्रेज द लॉर्ड. ह्या महत्वाची गोष्ट आहे. कारण की जे काही त्याग करत नाही ते इथं या नावात पण पाव ठेवतात, त्या नावामध्ये पण पाव ठेवतात, बुडणारच आहे. तुम्ही काही त्याग करणार नाही, आम्ही म्हणा कुमारी आणि आम्ही स्वर्गात जाणार आहे, तर विसरून जा. मग मी यासाठीच म्हटलेलं आहे, तुम्ही कुमारी आहात याचा अर्थ आहे, वर्जिन आहात याचा अर्थ हा आहे की तुम्ही सर्व अशुद्ध दैहिक आणि संसारिक मोहपाश आणि देही वासनापासून स्वतःला पवित्र राखलेलं आहे. हे कोणाचे एफर्ट आहे? स्वतःचे प्रयत्न आहे. त्यासाठी तुम्ही अनेक गोष्टीचा त्याग केलेला आहे. तुम्हाला अनेक मोहपाश आला परंतु तुम्ही वचन वाचणं सोडलं नाही. अनेक कामं होते परंतु चर्चला येणं सोडलं नाही. अनेक गोष्टी होत्या, तुम्हाला असं वाटत होता परंतु नाही, आत्म्यामध्ये मला चालायचं, देवाच्या वचनामध्ये चालायचं, यासाठी तुम्ही श्रम करत होत्या. तुम्हाला हे वाटत होतं की या गोष्टी देवाला आवडत नाही, मी देवाच्या वचनाच्या प्रकाशात चालणार आहे. जे काही गोष्टी मला शिकायला मिळतं किंवा जे पवित्र शास्त्र मला शिकवतं त्यानुरूप त्याच्या आज्ञापालन मी करणार आहे. आणि त्यासाठी ज्या प्रकारे संत पाऊल म्हणतो की मी आपला वधस्तंभ घेऊन येशूला अनुसरतो. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभाचा अर्थ आहे की तुम्ही आत्मनिग्रह करतात. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या लोकांना कुमारीमध्ये काउंट करतात. ह्या गोष्टी काहीच करत नाही तर त्या कुमारीपासून तर ते दूरच आहे. ही बाब लक्षात ठेवण्याजोग्य आहे. आणि त्यामुळे आज आपल्याला असं दिसतं की जर तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रकाश नाही, जर तुमचे आणि माझे दिवे विझायला लागले तर तुम्ही उपयोगी नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे मागच्या संदेशामध्ये मिळतो, हम तो जलते दीप है, येशू की ज्योती से. आमची स्वतःच्या कार्याच्यामुळे आम्ही चमकत नाही. लक्षात ठेवा, आमचे चांगले सत्कृत्यांच्या द्वारे आम्ही चमकणारे लोक नाही. आम्हाला काहीतरी पद आणि सौंदर्य त्यामुळे आम्ही सगळीकडे प्रसिद्धी मिळवणारे लोक नाही. आम्ही काही नाही, परंतु आमच्या मध्ये येशू आहे आणि येशूच्या कार्याच्या मुळे आज्ञा पालनाच्या द्वारे आम्ही प्रकाशित जीवन जगतो. प्रेज द लॉर्ड. हे देवाची अनुग्रह आणि कृपेमध्ये चालणारे लोक होय. आणि त्यासाठी या लोकांच्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 9वे वचन. काही लोक म्हणतील की ते पेंटिकॉस्टवाले पवित्र आत्मा करतात. आमच्यामध्ये ते काही पवित्र आत्म्याला काही महत्त्व नाही आहे. ते पेंटिकॉस्टवाल्यांसाठी असतो पवित्र आत्मा. आणि जर पवित्र आत्मा जर ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही इम्पॉर्टन्स देत नाही, आम्ही बायबल वाचतो, आम्ही प्रार्थना करतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी म्हणतो, परंतु पवित्र आत्म्याला जर आपण स्थान देत नाही तर रोम याचा 8वा अध्याय 9व्या वचनामध्ये संत पाऊल काय म्हणतो, वाचा. तुम्हामध्ये आमच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही. देह आणि जगिक गोष्टी तुमच्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही आणि ते तुमच्या हातून घडणार नाही जे देवाला आवडत नाही. कोणत्या गोष्टी घडणार? ते देवाच्या आत्म्याच्या द्वारे देवाला आवडतात त्या गोष्टी घडणार. पुढे बोला. ख्रिस्ताचा नाही. देवाचा आत्मा, ख्रिस्ताचा आत्मा जर तुम्हाला प्राप्त झाला नसेल तर तुम्ही ख्रिस्ताचे नाही.
यामुळे काही लोक म्हणतात ते पवित्र आत्मा करतात. हे प्रियांनो, ज्या दिवशी प्रभूने तुम्हाला निवडलं, वेगळं केलं, तुम्ही पश्चाताप केला, तारणारा म्हणून देवाने तुम्हाला वेगळं केलेलं आहे आणि अधर्माने पापापासून सुटका, त्या समयापासून पवित्र आत्म्याची वस्ती तुमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे जर पवित्र आत्म्याला याला तुम्ही महत्व देणारच नाही, तर संत पाऊल इथे स्पष्ट सांगतो की ज्याला ख्रिस्ताचा आत्माच प्राप्त झाला नाही तो ख्रिस्ताचाच नाहीये. कारण की तुमची आणि माझी ओळखच ती आत्म्याच्या द्वारे आहे. आणि आता जे काही आपण शिकत आहोत त्या आत्म्याच्या द्वारेच स्वर्गाकडे आपण जात आहोत, त्या ख्रिस्ताच्या मार्गात चालत चालत. प्रेज द लॉर्ड. ही बाब विसरता कामा नये. कारण की मनुष्य म्हणून, मी रिपीट करत आहे, दैहिक मनुष्य म्हणून आपण सारखे चुकतो. आपल्यामध्ये कळत न कळत अनेक चुका घडतात. परंतु आत्मा जो तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती करतो तो तुम्हाला सांगतो की तू इथे चुकलेली आहे, तू इथे चुकलेला आहे, या गोष्टी करायला पाहिजे, या गोष्टी करू नये. हा आत्मा तुम्हाला खुणवत असतो, सुचवत असतो. आणि त्याचप्रमाणे आत्मा तुम्हाला येशूकडे नेत असतो. प्रेज द लॉर्ड. देवाचा गौरव आणि वैभव तुम्हाला दाखवत असतो. त्यामुळे आत्मा नाही म्हणजे तेल नाही, आणि जिथे तेल नाही तर प्रकाश पण नाही. आला ना. जिथे तेल नाही तिथे प्रकाश नाही. त्याचप्रमाणे जिथे आत्मा नाही तिथे निश्चितच देवाचं कार्य आणि देवाचा गौरव नाही. आणि ह्यासाठी ह्या गोष्टीला आपण हायलाइट करा आणि चुकीच्या शिक्षणाकडे कृपया जाऊ नका. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा की हा पवित्र आत्मा आपल्याला एकदा जर प्राप्त झाला, कारण की सगळ्यांच्याकडे तेल होतं, बरोबर आहे, परंतु तेल हळूहळू काय होत होतं, संपत होतं. तेल हळूहळू कमी होत होतं कारण की तो पेटत होता. हो प्रियांनो, तुम्हाला आणि मला निरंतर आत्म्यामध्ये वाढायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांनी एकदा प्राप्त झाला, आमचा बाप्तिस्मा झाला, आम्हाला आमचं दृढीकरण झालं, मग प्रभुभोजन एके प्रभुभोजनवर राहतात. त्यांना वाटतं प्रभुभोजन घेतलं म्हणजे आता आपलं फिक्स तिकीट तिकडे, आपल्याला व्हिसा मिळालेला, आता आपण जाणारच आहे. हो प्रियांनो, ही बाब तुम्ही आणि मी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यांची उत्तरोत्तर आत्म्यामध्ये वाढ होत होती. ते भुकेलेले ताणलेले होते की देवाचे जे कृपादान आहे ते मला पुरेपूर मिळावे. याच्यासाठी संत पाऊल देखील म्हणतो की त्याच्यासाठी तुम्ही आग्रही राहा आणि त्यामध्ये निरंतर तुम्हाला वाढायचं आहे. कारण की जसं जसं तुम्ही त्याच्यामध्ये वाढणार तसं जसं तुम्हाला सामर्थ्य अधिक, आणि जसं जसं तुम्हाला सामर्थ्य अधिक तशी सेवा देखील अधिक होणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु अनेकदा आत्मा थंड पडून जातो. आत्मा थंड पडून जातो. आत्म्याची चूक नाही त्याच्यामध्ये, तुमच्या कृतीच्या मुळे. संत आपल्याला बघितलं तर 51व्या स्तोत्रमध्ये राजा दावीद काय म्हणतो की त्यांनी जी चूक केली ते माझ्यामधून आत्मा काढून घेऊ नको. आत्मा तुम्हामधून माझ्यामधून निघता कामा नाही, घालवता कामा नाही, दूर जाता कामा नाही. त्याला आपण उत्तेजन देऊन पुढे आणि पुढे वाढण्याची गरज आहे. आणि त्यासाठी ही बाब देखील लक्षात ठेवायचं आहे की आत्म्याला मध्ये तुम्हाला निरंतर वाढण्यासाठी तुम्हाला आज्ञापालन देखील तेवढं गरजेचं आहे. सेवा कार्य पण तेवढं गरज आहे. जर मला सांगा की जर तुम्हाला अंधारात जायचंच नाही तर तुम्ही आपल्या हातामध्ये टॉर्च नेणारच नाही. कधी कधी आपल्या घरामध्ये लाईट जातात. आपल्या आजकाल कोणी टॉर्च वगैरे हा म्हणजे जरा कमीच प्रकार झाला, सगळे मोबाईलच घेऊन जातात, बरोबर. परंतु घरातल्या घरात जेव्हा अंधाराचं आपण होतं, जाऊ दे येईल ना तासभराने लाईट, बसा आपण गप्प बस, तेवढ्या वेळी मोबाईल खेळत बसते मी, है ना. पण आपण तो टॉर्च लावतच नाही. टॉर्च कोण लावतो, ज्याला बाहेर जायचं आहे तो टॉर्च लावतो. आणि टॉर्च जेव्हा जसं लावणार तसं हळूहळू बॅटरी डाऊन 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 होणार. प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला चालायचं आहे, ज्याला मार्गासाठी प्रकाशाची गरज आहे तोच टॉर्च लावतो. ज्याला चालायचंच नाही, ज्याला बसूनच राहायचं घरामध्ये, त्याला टॉर्चचीच गरज नाही. आणि आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये आपल्या लोकांमध्ये अनेक लोकांना पुढे जायचंच नाहीये. ते म्हणतात ये इतर जाऊ दे, काय गरज नाही, गेले लाईट तर गेले, काय व्हायचं होऊ दे, येईल परत जेव्हा लाईट येईल, जेव्हा पहिला रविवार येईल तेव्हा बघू रिचार्ज मारायचं की नाही मारायचं. आणि तेव्हा जेव्हा ते अशा प्रकारचा विचार करतात, त्यांचा दिवा कधी विझून गेला, त्यांची बॅटरी कधी डाऊन झाली ते त्यांना कळत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पॉवर बँक तयार ठेवायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आजच्या भाषेमध्ये जर आपण म्हटलं
तर पॉवर बँक तुम्हाला तयार ठेवायला पाहिजे, कारण की कधी तुमचा मोबाईल डाऊन झाला तर तो पॉवर बँकचा सपोर्ट आहे माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. परंतु पॉवर बँक पण आहे आणि आपला मोबाईल पण आहे, पण पॉवर बँक पण चार्ज केला नाही, मोबाईल पण चार्ज केला नाही, तर तो किती वेळ तुम्हाला साथ देईल याबद्दल सांगायची गरज नाही. असो, आता दुसरी गोष्ट आहे की पवित्र आत्म्याने भरणे. कारण की हा विषय जरा मोठा आहे, मी एवढा खोलात जाणार नाही. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की ह्यासाठी आपल्याला जसं मोबाईल, जसं पॉवर बँक समय रिचार्ज करायची गरज आहे, आम्हाला देवाच्या मंदिरामध्ये येऊन, देवाच्या वचनामध्ये जाऊन, देवाच्या सानिध्यात बसून, देवाच्या सहभागीत बसून चार्ज होण्याची गरज आहे. आणि त्यासाठी एक वचन आपण वाचूया, यशाया याचा 50वा अध्याय आणि 4थं वचन. काय कसे ते लोकांची तयारी असते बघा. यशाया संदेष्टा याचा अध्याय 50 आणि वचन 4. शिडलेला बोलून धीर कसा द्यावा. आज्ञापालनवर टायटल बघा, देवाच्या सेवकाचे आज्ञापालन. पुढे यस, जे पेटलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांना एक वेगळ्या प्रकारची जिव्हा दिलेली आहे, वेगळ्या प्रकारचा आत्मा दिलेला आहे, जो त्यांना सुशिक्षित करतो आणि लोकांना ते शिकवत असतात. पुढे यस, तो रोज सकाळी सकाळी मला जागृत करतो. कोण? पवित्र आत्मा, देव रोज जागृत करतो. प्रेज द लॉर्ड. परंतु कोणाला जागृत करतो? ज्यांना उठायची इच्छा आहे, ज्यांना उठायची इच्छा आहे, ज्यांना लोळायचंच आहे, त्यांना तुम्ही त्याच्या अंगावर किती ओरडा, पाणी टाका, तो म्हणतो नाही मला झोपू द्या, आणखीन थोडा वेळ आहे, आणखीन वेळ आहे, आणखीन वेळ आहे. आणि अनेक लोक जे आहे ते अशाच प्रकारे झोपच काढत बसलेले आहे. त्यांना वाटतं की नाही नाही इतक्या लवकर उठून मी काय करणार, मला काय काम आहे, झोपू दे आणखीन मम्मी थोडा वेळ, झोपू दे डॅडी थोडा वेळ, आणि ते लोळतच पळतात. परंतु इथे वचन काय सांगतं की रोज पहाटे पहाटे सकाळी सकाळी ते आत्मा आम्हाला हलवतो, उठवतो आणि जागृत करतो, आणि शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रेज द लॉर्ड. उत्तम अशा गोष्टी माझ्या कानामध्ये, माझ्या हृदयामध्ये तो देव करतो. पुढे लिहिलेलं आहे की परमेश्वराने माझे कान उघडलेले आहे, मी फितूर झालेलो नाही, मी मागे फिरलो नाही. हो प्रियाने, ज्याला कान आहे तो ऐको. आपण 7 मंडळांच्या बद्दल बघत असताना प्रगटीकरणामध्ये वारंवार हे वचन आत्मा बोलतो, ज्याला कान आहे तो ऐको. कारण की या सर्व मंडळ्या वधू म्हणून एक वर जाणार आहे, आणि त्याप्रमाणे ख्रिस्ती मंडळी देखील तीच मंडळी आहे, त्याच्यासाठी देखील आत्मा आज परत एक वार म्हणते, ज्याला कान आहे ते ऐको. देवाने सर्वांना कान दिलेले आहे, आणि वचन इथे सांगितलं की त्याने नुसतं ऐकणारे कान दिले नाही, तर उठवणारे देखील हात दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. ते तुम्हाला हलवतात आणि उठवतात. हो प्रियांनो, हा समय आलेला आहे की आता आपल्याला झोप कमी करायची आणि आपल्याला उठायचं आहे. आणि उठायचं आहे म्हणजे 2 प्रकार आहे. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय 13 ते 17. मग हे लोक जे झोपी गेलेले ते लोक आहे तरी कोण? हे लोक झोपी गेलेले आहे, त्यापैकी आम्ही कोण आहोत याच्याबद्दल जर विचार करायचा तर संत पौलाने लिहिलेलं थेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 13 पासून आपल्याला पुढे जेव्हा आपण वाचतो तेव्हा, परवाच मी फ्युनरल करत होतो आणि तीच गोष्ट सांगितलेली आहे. प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, 2 प्रकारे तुम्ही आणि मी झोप घेणार आहोत. झोपेच्या बद्दल सगळ्यांना कळालेलं आहे. आत्मा हलवतो, उठवतो आणि आम्हाला म्हणतो, ऐकणारे कान देतो आणि देवाच्या मध्ये तो चालवतो. परंतु झोपी गेलेले जे लोक आहे त्याबद्दल 2 प्रकारच्या झोपा दिसतात आपल्याला. एक आहे मरणापूर्वी ज्यांचे कान उघडलेले आहेत ते. नंबर 2, जे जगामध्ये जिवंत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन झालं, त्यांना पण एक कान दिलेलं आहे. ते दोघांना कान आहे. लक्षात ठेवा, परत एक वेळा रिपीट करतो. आपल्याला कान कुठे दिलेले? मेल्यानंतर पण आपल्याला एक आवाज ऐकू येणार आहे, आणि जिवंत असताना देखील आपल्याला एक आवाज ऐकू येणार. अविश्वासच्या लोकांना ते कान नाही. जे विश्वासात चालत नाही, जे प्रार्थनेत चालत नाही, ज्यांचे दिवे विझून गेलेले, त्यांना तो कान नाही. आणि यामुळे पहिले थेसलोनिकरास पत्र याच्यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला या गोष्टीमध्ये 5वा अध्याय आणि यामध्ये आपण बघूया
आणि तिथे वचन 13 ते 17 मध्ये काही लिहिलेलं आहे. वाचा पहिले वचन 13. थेसलोनिकरास पत्र 4 अध्याय आणि 13 वचन. हा, दुसऱ्या भाषांतरामध्ये लिहिलेलं आहे, बंधुजनांनो झोपी गेलेल्या लोकांविषयी आहे ना. काही लेखांनी निद्रामध्ये लिहिलेलं आहे, काही झोपी महानिद्रा लिहिलेलं आहे. महानिद्राचा अर्थ झोपी गेले. आता हे कोणते लोक असतील सांगा बरं, कोणते लोक आहे? महानिद्रा म्हणजे काय? कोणती झोप? हा, जे ना कबरेत पुरलेला आहे, ज्यांचा आत्मा या देहातून निघून गेलेला आहे, ते मरण पावलेले आहे. आणि संत पाऊल इथे स्पष्ट सांगतो की इथे या लोकांविषयी तुम्ही अजान राहता कामा नाही. तर वचन असं सांगतं की येशू मरण पावला, पुन्हा उठला, असा जर तुमचा विश्वास आहे, ज्याप्रमाणे येशू मध्ये जे झोपी गेलेले आहे. हे वचन मी वारंवार सांगतो की आपली आणि त्यांची भेट होणार आहे, आपली आणि त्याची भेट होणार आहे, आपली आणि त्याची भेट होणार आहे. अहो, भेट कोणाची होणार आहे? जे खरोखर ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले त्यांची, आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये टिकले तर त्यांची भेट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, जर तुम्ही ख्रिस्तात झोपीच गेले नाही, ख्रिस्तामध्ये महानिद्राच घेतली नाही, तर तुम्ही उठणारच नाही, तर कशी भेट होणार? नंबर 2, तुम्हीच जर गेले नाही, ते कदाचित ख्रिस्तामध्ये झोपले असतील, ते वर जातील, पण तुम्ही नाही जाणार वर. भेट होण्यासाठी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे की तुम्ही विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये, देवामध्ये जगत आहात, ते लोक. नंबर 2, जे झोपी गेलेले आहे, ज्यांचे अलौकिक देहसह उठणार आहे, ते लोक जे विश्वासात झोपी गेलेले. नुसते चर्चला येणारे नाही, मी रिपीट करतो वारंवार, चर्च परत चर्चला येतच नाही, ते तर ऑलरेडी घरातच झोपलेले आहे, हे आपण समजून घ्यावं. पुढे वचन हे सांगतं की 16व्या वचनामध्ये, कारण आज्ञाध्वनी, नंबर 1, आद्य देवदूताची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असताना प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहे ते पहिले उठतील. 3 वाणी तुम्हाला तिथे दिसत आहे. आज्ञाची ध्वनी की चल आता वेळ आलेला उठायचा, उठ. नंबर 2, आद्य देवदूताची वाणी आणि तुतारीचा नाद देवाचा होत असताना जे आपल्या पूर्वज आपल्या पुढे गेलेले, ते झोपी गेलेले आहे. आज कबर, कालच मी बघत होतो, काहीच नाही, काही हाडं पिशवीमध्ये गोळा करून तिथेच दुसरी आणि तिसरी मयत होतोय. ह्या मयतीमध्ये ते लोकांचं आता हाडं राहिलेले किंवा आता हाडंही राहिलेले नाही. अशा लोकांना एक अलौकिक देहसह देव उठवणार आहे. परंतु का, कोणते लोक असतील? ज्यांना ती वाणी ऐकू येईल. ती वाणी, आणि त्या वाणीला ऐकण्यासाठी आज देवाने तुम्हाला ऐकणारे कान दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि नुसतं कानच नाही, ऐकून नाही चालणार, तू त्यानं कृती करणारा पवित्र आत्माचं सहाय्य देखील दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जे ऐकतच नाही त्याचा सहाय्याचा संबंधच नाहीये. पहिले ते ऐकतात, मग पवित्र आत्मा माझ्याशी बोलते, देवाचं वचन माझ्याशी बोलते, आणि त्यानुरूप ते कृती आणि आज्ञा पालन करतात. आणि हे करता करता त्यांचा दिवा विझत नाही, म्हणजे पवित्र आत्मा त्यांच्यामधून जात नाही. असे लोक मरण पावतात. कदाचित ते वृद्ध होऊन मरण पावतील, पूर्ण आपले जसं वचनामध्ये लिहिलंय 70 फार तर फार 80 वर्ष ह्या मर्यादामध्ये मरण पावतील, किंवा असं होईल की अचानक कधीतरी त्यांना बोलवणं येईल आणि ते प्रभूमध्ये झोपी जातील, महानिद्रा घेतील. त्यांना त्यांचे कान या वाणीच्याकडे लागलेले आहे. प्रेज द लॉर्ड. की ही वाणी, आणि बाकीची लोक तर हीच वाणी ऐकायला तयार नाही चर्चची, तर ती वाणी कशा काय ऐकतील? तुम्हीच विचार करा. ज्यांना ह्या वाणीसाठी काहीच वाटत नाही, ही वाणी जर रविवारी आमच्याशी बोलते, जर गुरुवारी आमच्याशी बोलते, जर शनिवारी आमच्याशी बोलते, आणि निरंतर आमच्याशी बोलू इच्छिते, त्या वाणीसाठीच आम्हाला वेळ नाही, तर ती वाणी त्यांनी माहीतच नाही काय वाणी आहे, ती काय ऐकणार आणि त्यांचे कसे काय ते उठणार, ते तर तिथेच राहणार आहे खाली, ते खालच्या खालीच जाणार. ही बाब लक्षात ठेवा. असो. आणि दुसरे लोक जे आहेत, तुम्ही आणि मी, प्रेज द लॉर्ड,
जे शहाण्या कुमारीप्रमाणे आपल्या दिवे तेवत ठेवत आपल्याकडे पवित्र आत्म्याच्या ज्या मशाली, 7 मशाली मी सांगितल्या, त्या आत्म्याला घेऊन येशूची वाट बघत आहे. त्यांचे कान निश्चित येशूच्या या वाणीकडे आहे, त्याचे नेत्र आकाशाकडे लागलेले आहे आणि ते वाट बघत आहे. देवाचं वचन सांगतं की ते देखील या मृत लोकांच्या पश्चात अंतराळात घेतले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. इथे लिहिलेलं आहे, नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊचा अर्थ आहे कॉटअप. कॉटअपचा अर्थ आहे लेट इन रॅप्चर. आणि तसेच सदा सर्व काळ प्रभूबरोबर राहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक माहितीमध्ये मी हे सांगतो की घेतले जाणारे. किती लोक ऐकतात मला माहित नाही, परंतु प्रियानं मी प्रत्येक वेळेस म्हणतो की आत्मपरीक्षण करण्याची सर्वोत्तम संधी हीच आहे. आता तरी विचार करा, जर उद्या तुम्हाला या पेटीमध्ये झोपून इथे आणलं आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही निश्चितच येशूमध्ये तेवत असताना झोपी गेलं तर प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्हाला आणि मला आशा आहे. प्रेज द लॉर्ड. तो पवित्र आत्मा तुम्ही नुसता राखला नाही तर त्याच्याद्वारे तुम्ही चमकणारे दिवे झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. नुसता पवित्र आत्मा ठेवायचा आणि त्याचा उपयोग करायचा नव्हे, असं नव्हे, तर त्याचा उपयोग करत आपण आपलं जीवन घालवलेलं आहे आणि आपली धाव संपवलेली आहे. तर प्रेज द लॉर्ड. कारण की एक वाणी ज्याची तुम्ही परत एक वार वाट बघत आहात, ज्याच्याकडे तुमचे कान आतुर आहे, ती वाणी लवकरच होणार आहे आणि तुमच्या कबरा उघडले जाणार आहे आणि तुम्ही अंतराळात घेतले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. नंबर 2, आता जे आपण जिवंत आहोत, माहित नाही कधी आपला अंत होईल. आजकाल कोणाचीच गॅरंटी राहिलेली नाही. आज आहे, उद्या असेल की नाही याची काही देखील शाश्वती नाही. आणि जर शाश्वती नाही, काय म्हणतो अहो आम्ही तर 40 वर्षाची पाळायचं आजच्या बोलू ना. अहो मी मागील दिवसामध्ये जवळजवळ 15 माहिती आशा केलेली आहे. 2-3 महिन्याचीच गोष्ट सांगतो, जे 30 ते 40च्या दरम्यान होते. 30 ते 40 दरम्यान होते. परवा मी केली 68 वर्षाची होती, तिचा विवाह झाला नव्हता आणि प्रभूमध्ये त्या झोपी गेल्या. असो, म्हणण्याचा अर्थ आहे की ते झोपी गेलेले, ते रोज झोपतात दारू पिऊन, आणि त्यांची अवस्था काय होते हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. ते 30 ते 40 वर्षाच्या मॅक्झिमम केसेस हेच होते. हो प्रियांनो, तुम्हाला देवाने झोप दिलेली आहे, परंतु तुम्ही कशामध्ये गुंगलेले आहात हे देखील जाणणं अतिशय गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही या सर्व गोष्टीमध्ये गुंग आहात, नुसतं दारूच नाही तर जगातल्या सर्व प्रकारच्या अशुद्धतेमध्ये गुंगलेले आहात, त्याच्यामध्ये एन्जॉय करत आहात, तर लक्षात ठेवा तुमची निद्रा जी आहे ती कधीच उघडू शकत नाही. कारण की तुम्हाला त्याच गुंगीमध्ये मस्त राहण्याची सवय झालेली आहे. असो, पुढे आपण जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की ह्या कुमारीमध्ये जेव्हा वर आलेला आहे एक आवाज झालेला आहे. वाचूया, परत जाऊया आपण. मत्ते शुभवर्तमान 25 अध्याय आणि 5 आणि 6 वचन वाचा कोणीतरी जोरात. मत्ते 25:5-6. वराला विलंब लागला. अरे बाळक साहेब रोज बोलते कि इधर आता नहीं, कुछ नहीं आता, कुछ आता नहीं जाता नहीं यीशु. अभी तो मजा करो, है टाइम अभी. बुढ़े हो जाएंगे ना जब विचार करेंगे. म्हातारे झाले ना तेव्हा आपण विचार करू. आता काय खूप जबाबदाऱ्या, खुश का बाळक साहेबाला काय काम धंदे आहे का? आपल्याला उगाच ते कशाला तरी फितवतात आणि आपल्या अडचणीत आणण्याचं काम करतात. असो, वर उशिरा येणार. पुढे यस, नुसतं 5ला लिहिले आहे का तिथे की 5ला डुलक्या लागल्या 5 जाग्या होत्या? नाही, सर्वांना म्हणजे किती? 10च्या 10 डुलकी लागली. यस, नैसर्गिक आहे. तुम्हाला आणि मला सर्वांना झोप लागणार आहे. हे दैहिक झोप आहे. आपण थकतो. शिष्य देखील येशू ख्रिस्त म्हणतो जागृत राहा, पण ते झोपी गेलेले. ही बाब हे नॅचरल आहे. परंतु प्रियांनो, माझा आत्मा नेहमी जागृत राहतो आणि येशूकडे पाहत राहतो, ही बाब देखील तेवढीच महत्वाची आहे. आणि पुढे काय लिहिलेलं आहे बघा, मध्यरात्री हाक आली. प्रेज द लॉर्ड. मध्यरात्री हाक आली.
मध्यरात्री जोरात हाक आलेली आहे की आता वर आला आहे, वर आला आहे, वर आला आहे. आणि सर्वजण झोपेतून लगेच उठून बसलेले आहेत, लगेच उठून बसलेले आहेत. यस, पाळकसाहेब म्हणत आहे येणार आहे, वर येणार आहे. सगळ्यांनी म्हटलं वा येणार आहे, येणार आहे, येणार आहे. परंतु काही लोक जे आहे ते पवित्र आत्म्यामध्ये टिकून त्यामध्ये वाढून त्याची वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. पण काही लोकांनी पवित्र आत्म्याकडे दुर्लक्ष केलं, मंदिराकडे दुर्लक्ष केलं, वचनाकडे दुर्लक्ष केलं. ते पण म्हणतात की वाट बघतो आम्ही वाट बघतो, येशू येणार आहे, येशू येणार आहे. परंतु जेव्हा येशू आला किंवा वर आला तेव्हा काय घडलेलं आहे? हा, सर्व मग यस, दिवे नीट करू लागले. आता तयारीला लागा. आता ते सगळे तयारी करू लागलेले आहे. आता सगळे दिवे नीट करू लागले. आपल्याला माहिती आहे की जुन्या समयामध्ये जे रात्री जेव्हा झोपतो, जसं या काळामध्ये आपण नाईट लॅम्प लावतो आणि बाकीचे दिवे काय करतो, बंद करतो. त्या काळामध्ये ज्यांच्याकडे कंदील होतं सगळेजण काय करायचे, कमी करून द्यायचे. यासाठी की पूर्ण दिवे जर लागलेला असेल, कंदील लागलेला असेल तर लवकर आपल्याला काय होतं, ते तेल संपतं. आणि त्यासाठी त्या मोडमध्ये ते ठेवलेलं होतं. आता जसं आला त्यांनी दिवे वाढवले आणि घडलं तिथे काय आहे. आणि त्यामध्ये असं दिसलं की सर्वांनी दिवे जेव्हा नीट केलं तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटलं, तुम्ही आम्हास तेलामधून काही द्या, कारण आमचे दिवे विझू लागले आहे. आता तुम्ही आम्हावर दया करा, तुम्ही आम्हावर काहीतरी करा. हो प्रियानो, या समयी जेव्हा आता तुम्हाला आणि मला डायरेक्ट वर जायची वेळ आलेली आहे, त्या समयी त्या लोकांना इतर कुठे बघायचं नाही, त्यांना डायरेक्ट आता वराबरोबर जायचं आहे. ते जर दुसऱ्यांना मदत करत राहिले तर त्यांना देखील उशीर होईल आणि ते देखील मागे राहतील. आज तो समय आहे की जे तुम्ही सर्वजण आहात, जे मंदिराला येतात, त्यांनी सर्वांना सांगायचं की बाबा आम्ही मंदिरात जातो, आम्ही येशूकडे जातो, आम्हाला येशू भेटतो आणि आम्ही येशू आगमनाची तयारीसाठी सज्ज आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पण या. आज सिस्टरने साक्ष दिली, परमार सिस्टरने, की आमच्या घरच्या लोकांना पण आम्हाला आता सांगायची वेळ आलेली आहे की इथे जिवंत देव आणि जिवंत देवाचा प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. इथे कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. जे लागेल ते देव झोपेतही देतो. त्या गोष्टीचा अनुभव देखील आम्हाला मिळतो, कारण की देव 24 तास आम्हासाठी कार्य आणि प्रार्थना करत आहे. प्रेज द लॉर्ड. अशा मंदिरामध्ये मी जाते, तिथे तुम्हीही या, कारण की लवकरच हे मंदिर पूर्ण रिकामं होणार आहे. प्रेज द लॉर्ड. जेवढे मंदिरात येते ते सगळे हादरात घेतले जाणार. प्रेज द लॉर्ड. मग त्यानंतर तुम्ही मंदिरात येऊन किती म्हटलं की प्रभूजी मला पण न्या, प्रभूजी मला पण न्या, तर वेळ निघून गेलेली असेल. आणि यासाठी प्रियांनो, हे बाप तुम्ही आणि मी लक्षात ठेवणं गरजेचं की जो लाभ, जो आशीर्वाद, जो ब्लेसिंग तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे, जो तेल ज्याला आपण पवित्र आत्मा मिळालाय, तो तुम्हाला शांत बसू देत नाही आणि बसू द्यायलाच देणारही नाही. कारण की त्याला माहित आहे की माझ्या बरोबर माझ्या बहिणींनी पण किंवा माझ्या बरोबरच्या सर्व लोकांनी देखील तिथे जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की ही जागा हीच आहे जी ह्या जागेवरून आम्हा सर्वांना प्रभू अंतराळात घेऊन जाणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, वेळ आता झालेला आहे, त्यामुळे मी कदाचित पुढच्या वेळेस घेईन. आणि ह्याकडे पुष्कळ मुद्दे अद्याप पण बाकी आहे असो. आणि ही बाब आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की वर आणि वधू हे जे आहे ते, वर कोण आहे, वधू कोण आहे, मंडळी आहे. आणि ह्या ज्या कुमारिके आहे त्या मंडळीचा तो भाग आहे जो वराबरोबर काय जाणार आहे, या विवाहामध्ये प्रवेश करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आमंत्रित अनेक जण आहे, 10च्या 10 आमंत्रित आहे. परंतु ज्यांचा दिवा तेवत होता, ज्यांच्याकडे स्टोरेजमध्ये काय होतं, तेल होतं, जे पवित्र आत्म्यामध्ये चालले आणि पवित्र आत्म्यामध्ये वाढले, चाललेच नाही वाढले, आणि त्यांनी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देवाची सेवा करत करत मिळवून घेतलेली आहे, ते देवाच्या ती वाणी ऐकून त्याच्या बरोबर जाणार आहे. परंतु बाकीचे लोक इकडे तिकडे शोधाशोध करतील. आणि सुरुवातीला जे मी टायटल सांगले, कोणीतरी मला तेल द्या, तेल म्हणजे पवित्र आत्मा कृतीच्या द्वारे, कार्याच्या द्वारे, सत्कृतीच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्राप्त होऊ शकत नाही. हे देवाचं कृपादान आहे. तो ज्याला हवं त्याला तो देतो.
त्यामुळे आपण जर बघितलं जादूगरच्या बद्दल आपण बघितलं, शिमोन जादूगर, तो म्हटलं की मला ते दान द्या, विकत द्या पैसे घेऊन. परंतु काय झालेलं आहे, आपल्याला असं दिसतं की पेत्र चिडलेला आहे. तुम्हाला शक्यच नाही ते, कारण की ह्याच्याद्वारे तुझ्यावर शाप येणार आहे, हे तू लक्षात ठेव. हो पियांनो, ही वस्तू अशी नाही जे पैशाने विकत घेतील. ही वस्तू अशी नाही की तुम्ही कृत्यांच्याद्वारे विकत. ही देवाची कृपा आहे आणि देवाच्या कृपेमध्ये जे चालतात, जसं आपण सुरुवातीला पाहिलं की नम्रजन जे आहे, जे नीतिमान आहे, त्यांच्यासाठी हर्ष आणि प्रकाश पेरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे नम्रतेने जीवन जगले, येशूसाठी मोलाचे जीवन जगले, त्याच्यामुळे देवाने त्यांच्यावर कृपा केलेली, आम्हा सर्वांवर कृपा केलेली आणि तो पवित्र आत्मा प्राप्त झाला. परंतु काही लोक पवित्र आत्म्याचं महत्व जाणतात, त्याच्यात वाढतात. काही लोक पवित्र आत्म्याचं महत्व जाणत नाही, ते तिथेच राहतात आणि त्यामुळे त्यांची वाढ होत नाही. वेळ आल्यानंतर त्यांच्यामधून पवित्र आत्मा कधी निघून गेला त्यांना कळणार नाही. आपण बघितलं शमशोन हा जेव्हा दलिलाच्या मांडीवर झोपलेला होता आणि प्रत्येक वेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येऊन तो दोऱ्या तोडत होता, आणि तिसऱ्या वेळेस काय झालेलं आहे, दोऱ्या तोडायला गेला परंतु ते तोडता आल्या नाही. ते लिहिलेलं आहे, शास्त्रे शमशोनच्या मधून आत्मा कधी निघून गेला त्याला कळालं सुद्धा नाही. त्याला वाटलं अरे हे तर चालताय, देवाने दिलं तर मग निघणार नाही, देवाने दिलं तर निघणार नाही, परंतु तो निघून गेलेला आहे. कशासाठी शमशोनाला ते दिलं होतं दान, सांगा बरं? देवाच्या मंडळी, विशेष करून या समय पलिष्ठी लोकांच्या सर्व युद्धामध्ये आपल्या राष्ट्राला विजयी करण्यासाठी, आपल्या राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी, आपल्या राष्ट्राचा न्याय करण्यासाठी आत्मा त्यांनी दिलेला होता. परंतु त्याने आत्मा कोणामध्ये, स्त्रियांच्या मागे लागून काय केलेलं आहे, व्यर्थ गमवलेला आहे. देवाने संधी दिली परंतु शेवटी आपल्याला दिसतं त्याचा नाश झालेला आहे. हो प्रियांनो, आज प्रभूने तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते कशासाठी दिलेलं आहे? नुसतं मिरवण्यासाठी नाही, मी कोणीतरी विशेष आहे हे दाखवण्यासाठी नाही, तर मी काहीतरी श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी नाही, तर देवाने तुम्हाला आणि मला सेवेसाठी दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर तो मिळाले आहे तर तुम्ही कोणी लायक आहात, पात्र आहे यामुळे नव्हे, तर ते तुमचं कृपादान आहे. आणि त्यामुळे नियमित तुम्हाला उत्तरोत्तर त्यामध्ये वाढ असायला पाहिजे. आणि जो वाढ करत करत पुढे त्या येशूची वाढ बघतो, तो शहाण्या कुमारासारखा येशू बरोबर जाणार आहे. आणि जो मूर्ख आहे त्याला त्यावेळेस कळल की अरे मला संधी होती, परंतु आता मला कोणी देतं का, कोणी पवित्र आत्मा देते का? 7 मशाली आपल्याला पुढे जाताना दिसतील. प्रेज द लॉर्ड. आणि ते सिंहासनाच्या समोर स्थिर होतील. मग ते 7 आत्मे परत पृथ्वीवर राहिले का? आता त्या मशाली राहिले का पृथ्वीवर? नाही. त्याच्याबद्दल पुढच्या वेळेस मी वचनामध्ये जसं वेळ मिळेल मी शिकवलंच की कोण जाईल आणि कोण राहील आत्म्यापैकी. परंतु ह्या वेळेस आपण ही बाब लक्षात ठेवा की ज्या गोष्टी संधी निघून गेलेल्या आहे ते तुमच्या जीवनातून जेव्हा निघून जातील तेव्हा आपल्याला रडण्याशिवाय काही राहणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, आज आपल्याला मूर्ख की शहाण्या, सगळ्याच म्हणतील आम्हाला शहाण्या व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. पण म्हणण्याने काय होत नाही, कल्पना करण्याने होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? त्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आणि मला येशूला समर्पित व्हायचं आहे, येशूची सेवा करायची आहे, येशूकडे मागायचं आहे आणि येशूला आवडेल तसं आज्ञापालन करायचं. प्रभू तुम्हाला आशीर्वाद दो. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की पित्या तुझं वचन गहन आहे, गूढ आहे आणि तुझी इच्छा हीच आहे या मंदिर उभारून की या परिसर व यामध्ये येणाऱ्या प्रत्येक लोकांच्या आत्म्याची जीवनाची तयारी करून घ्यावं. हो पवित्र परमेश्वर, खरोखर पित्या जे जागृत आहे, जे पवित्र पित्या आत्म्यामध्ये आहे, ज्यांनी कान तुझ्याकडे लावलेला आहे, त्याच्याबद्दल येशू म्हणतो ज्याला कान आहे तो ऐको. आणि आज पित्या मंडळीसाठी हे उद्बोधक शब्द जसं पहिले 7 मंडळांसाठी काढले त्याचप्रमाणे तो आज आम्हाला म्हणतो ज्याला कान आहे तो ऐको. येस पित्या, आज जरी आम्ही ऐकणारे कान आमच्या जीवनामध्ये ठेवले येशू, तर त्या दिवशी ती वाणी आम्ही ऐकणार आहे, जी आद्य दिवसाची वाणी होणार आहे, जी देवाच्या तुतारीचा नाद होणार आहे. आणि पवित्र परमेश्वर त्या समय आम्ही त्या कबर उघडून वर जाणार आहोत. हो पवित्र परमेश्वर, आज आमचे अंतकरण आणि आमचे कान आणि अंतकरणाचे कान येशू तुझ्या वचनाकडे तुझी वाट बघणारे असावे अशी कृपा आणि दया कर. यासाठी की आम्ही कार्य करत, सेवा करत, प्रकाशित असं जीवन घालवत येशू तुझ्या मागे चालत. हो येशू राजा शहाणे,
कुमारीसारखा तर स्वर्गीय राज्यात प्रवेश करावा. काही आम्ही पित्या अनेकदा विचार करतो, आम्ही बायबल वाचतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही कधीतरी चर्चला येतो, म्हणजे आम्ही स्वर्गात जाणारच पवित्र पित्या. ते मूर्ख कुमार देखील या सर्व गोष्टी करत होत्या, परंतु पित्या त्यांनी आत्म्याकडे, त्या तेलाकडे दुर्लक्ष केलं. आज पवित्र पित्या आम्ही ऐकत आहोत, त्या आत्म्याच्या द्वारे आमच्या स्पर्श होत आहे. आमच्या अधर्म आणि पाप जेव्हा आम्ही कबूल करतो, तो विश्वसनीय नाही आहे आणि आम्हामध्ये तो जागृतीचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, विश्वासाचा आत्मा, सेवेचा आत्मा हो पित्या पेटत तेवत ठेव, यासाठी की पित्या तुझं आगमन जवळ झालेलं आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन. यावेळेस एक गीत गात असताना आपण आपल्या दानार्पण दर्शवा.